51,000 रुपयांचं पारितोषिक. सलामीचे 2 फलंदाज, सलामीचे 2 धुरंधर मात्र मैदानावरती आपण पाहतोय. सामन्याला मात्र होते सुरुवात. बरोबर 12:35 पहिला चेंडू पडतोय. नितीन मेहराच्या बॅट मधून फटकावलाय चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र केलंय स्वागत. चेंडू मात्र जाईल वन बाउंस सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. येतोय नामदार चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. सामना पहा किती वेगळा असतो. मागच्या सामन्यामध्ये दशरथनं मात्र पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती, तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली आणि 3 चेंडू निर्धाव. मेडन विकेट, मेडन ओव्हर हॅट्रिक विकेट घेणारा हा खेळाडू आपण पाहतोय दशरथ धोत्रे. फटका फसलाय आणि इथं मात्र षटकार पहिल्या चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र आले विकेट. फलंदाज नितीन मेहरा बॅक टू पॅव्हेलियन. एक जबरदस्त स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा. धक्का क्रमांक मात्र बसतोय पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. क्षमा असावी, पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आले. लावलाय, टायमिंग लावलाय. चला बॅटर. पहिला फलंदाज बाहेर येण्यापूर्वी दुसरा फलंदाज मैदानामध्ये आला पाहिजे. फलंदाज मात्र आपण पाहतोय सौरभ बारले. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतोय सौरभ बारले. याच्याकडे सुद्धा ती ताकद, ती क्षमता आहे. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले सौरभ बारलेनं. दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतोय मेडन विकेट हॅट्रिक गोलंदाज आहे दशरथ. नितीन मेहरा मात्र आपल्या नावाला साजेशी खेळू करू शकला नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला जरूर, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केले. पॉवर प्लेचं षटक आहे. हा चेंडू मात्र ऑन साइडला फ्लिक केला. एक धाव घ्यायचा नक्कीच प्रयत्न होईल. या चेंडूवरती मात्र एक धाव देखील घेतली जाईल. एका धावेने आपलं खातं उघडतोय. स्ट्राइक वरती मात्र येतोय धीरज. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं की सुरुवातीचे फलंदाज परतल्यानंतर मयूर तळेकर आणि प्रवीण वाघमारे या जोडीने मात्र एक दमदार विजय मिळवून दिला होता. स्ट्रायकर बॅटर धीरज कोळी. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, स्वीप करायचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. वेगवान गोलंदाज दशरथ धोत्रेची मात्र आज समोरच्या संघाची दानादान उडवणारी गोलंदाजी आपण पाहतोय. मागचा सामना मात्र कायम स्मरणात राहील अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली. अगदी जबरदस्त बॅटल लागोपाठ बॅक टू बॅक 2 सामने आपण पाहतोय. अगदी IPLचा थरार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार आपल्या छत्रपती शाहू महाराज स्टेडियमवरती. फुल टॉस दिला होता. फटका तितकासा चांगला मिडल नाहीये. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. एक तर घेतले, दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल
प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र केली गेली. फटका तितकासा मिडल झाला नाही. 2 धावा मात्र या चेंडूवरती धीरजच्या बॅटमधून. एकूण धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 7. चेंडू झालेत 5. धीरज कोहली इज ऑन फायर. चेंडू लॉंग 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 अवे दूरवरती फेकून दिलाय. आलाय षटकार. चेंडू पाहायचा आहे, खूप दूर बाहेर गेला असेल तर दुसरा चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. आयोजन समितीचे सदस्य दुसरा चेंडू मैदानामध्ये टाका. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 1,51,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय प्रकाशरावजी गाडेकर अर्थात बापूजी यांच्या माध्यमातून. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक शशिकांत खोत साहेब 31,000 रुपयांचं पारितोषिक. आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये ए स्क्वेअर एनालिटिक RMC प्लांट अँड राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय जगभरामध्ये YouTube लाईव्ह असणारी स्पर्धा. सन्माननीय प्रताप उर्फ भैया माने संचालक KDCC बँक कोल्हापूर, सन्माननीय श्री युवराज पाटील संचालक गोकुळ दूध संघ, सन्माननीय श्री साजिद मुश्रीफ साहेब संचालक संताजी घोरपडे सहकारी साखर कारखाना आणि सन्माननीय आदिल फरास नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका. YouTube सौजन्य राजू इनामदार आणि सनी जकाते. मंडप व स्टेज सौजन्य श्री प्रवीण काळबर व श्री अर्जुन नाईक. साऊंड सिस्टीम सौजन्य श्री भिकाजी देवकर आणि चेंडू सौजन्य बॉल सौजन्य स्वर्गीय हौसाबाई कृष्णा सोनुले यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री सचिन सोनुले यांच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र इथं फटकावलाय. पुन्हा चेंडू जातोय. पाहावं लागेल 1 बाउन्स आहे का षटकार आहे पाहावं लागेल. आणि इथं मात्र खेळाडूंनी सांगितलं की हा षटकार आहे. जबरदस्त एक षटकार खेचला गेलाय. ज्याची गरज होती तो षटकार देखील आलाय. एकूण धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. बॅटर मात्र आपण पाहतोय सौरभ बारले. संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय खास प्रेक्षकांसाठी LED स्क्रीन सौजन्य सिटी प्राइड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल. रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न आहे. सरळ बॅटनं धावा येत असताना बॅट उलटी करण्याचा प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडू मात्र खेळावा लागतोय. हा महत्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो टूर्नामेंट से बाहर. आर या पार, डू और डाय, करा किंवा मरा, अशी ही लढत मैदानावरती सुरू आहे. पुन्हा फटका तर खेळलाय, पुन्हा फटका फसलाय. नितीन मेहड़ा सारखी कहाणी इथं पाहायला मिळते. एक षटकार मारला विकेट आली, इथं एक षटकार मारला विकेट आली. सौरभ बारले बॅक टू पॅव्हिलियन. चला न्यू बॅटर तयार राहायचंय आपण. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून, ज्यांची संकल्पना सन्मान्य श्री अक्षय शेळके साहेब प्रेमी कागल आणि त्यांचे सर्व सहकारी निखिलजी कोसाळ, प्रशांतजी दळवी, राहुलजी सूर्यवंशी, रुपेशजी बोते, अजरुद्दीन तहसीलदार, विजय गावडे, प्रवीण पिष्टे, अतिश कांबळे, विनायक वंडकर, रणजित विटे, धीरज खोत, ब्रह्मा भोमुलकर, दिलीप निंबाळकर, सागर माने, अमोल शेलार, निलेश कोसाळ, स्वप्नील बोते आणि अक्षय पाटील. नवीन फलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये पाठला करताना एक हाती सामना जिंकून दिला होता, मयूर तळेकर. इथं क्लास दाखवलाय पहिल्या चेंडूवरती. फटका तर खेळलाय, चेंडूचा वेग तितकासा नाहीये, पाठलाग सुरू आहे. एक धाव घेतली, दुसऱ्यासाठी प्रयत्न. फेकी तितकीशी चांगली नाही, अस्ताव्यस्त फेकी आहे, परंतु 2 धावा मात्र या चेंडूवरती मयूर तळेकरच्या बॅटमधून. तर मयूर आणि धीरजच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल. दोन्ही फलंदाजांना शांतपणे डोक्यावरती बर्फ ठेवून शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करावी लागेल, कारण इथं सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार मिळणार नाहीत.
सिंगल डबल स्ट्राईक रोटेड अशा प्रकारची खेळी करावी लागेल. हा चेंडू मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर, शफल करून खेळण्याचा प्रयत्न आहे. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू आहे. का वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर हा चेंडू म्हणजे ओ बोलाती आहे मगर जाने का नाही. कारण क्षेत्र कोणतंही असू द्या, जिथं तुम्ही छेडखानी कराल त्याची शिक्षा फिक्स आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे, उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेर आहे. कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती मात्र धाव नसेल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एकूण धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते. क्षमा असावी. एकूण धाव फलकावरती धावा आहेत त्या 21. क्लास दाखवलाय, रिव्हरचा फटका सजवलाय. वन बाउन्स सीमारेषा पार. मयूर तळेकर इज ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत चौकार. सव्वीस धावा. चला स्पीडअप करा. 25 मिनिटाचा निर्धारित वेळ आहे आणि त्या निर्धारित वेळेमध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायचे. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आपण मात्र पाहतोय गोलंदाज ज्यांना आज फलंदाजाची अगदी उडवली आहे दानादान, तोच गोलंदाज मात्र आपण पाहतोय दशरथ. समोर धीरज, हा सुद्धा एक स्टार फलंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये मातब्बर खेळी करणारा हा खेळाडू आहे. आज मयूर तळेकर आणि धीरजला मात्र शेवटपर्यंत डोक्यावरती बर्फ ठेवून चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. सिंगल डबल स्ट्राईक रोटेड. क्लास दाखवला. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु लँड झालाय सरळ सीमारेषेवरून. येतोय षटकार. धीरज कोळी, अर्थात धीरजला जर आपण पाहिलं तर त्याच्या मित्र परिवारामध्ये लाला या नावानं हा खेळाडू परिचित आहे. धीरज कोळी अर्थात लाला. इसको लगा डाला तो लाइफ झिंगा लाला. ओ हे धीरज कोळी लाला. एकूण 32 धावा धावफलकावरती. 32. इथं हा चेंडू मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही षटकाची जर सुरुवात आपण पाहिली तर दशरथनं पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात झाली होती. या षटकामध्ये मात्र षटकाराने सुरुवात झाली. 32 धावा. हे बॅटल मोठं आहे कारण जिंकणारा संघ कमीत कमी 31,000 रुपयांचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा करणार आहे. पुन्हा एकदा बरसलाय. चेंडूचा केलाय लिंबू. धीरज कोळी चेंडूची केली अक्षरशः राख रांगोळी. आलाय पुन्हा एकदा घणाघाती षटकार. गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार मात्र आपण पाहतोय. समोरच्या बाजूला आपण पाहतोय, साइड स्क्रीन वरती आपण पाहतोय, डिजिटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. कॅमेरामन साइड स्क्रीन थोडासा झूम करा, अजून थोडासा झूम करा. समोरच्या साइड स्क्रीन वरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन धीरज. 89 मीटरचा षटकार. कॅमेरामन थोडासा ब्राईटनेस वाढवा. ओके, आता बरोबर दिसतोय. पुन्हा एकदा फटकावला. इथं क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रयत्न अपुरे पडतायत की काय. क्षेत्ररक्षित झालाय चेंडू परंतु 2 क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत चौकार. नक्कीच हा संघ जरी या स्पर्धेमध्ये प्रकाशरावजी गाडेकर अर्थात बापूजी यांनी स्पॉन्सर केला असला तरी पंढरपूर शहरातला हा संघ, पंढरपूर तालुक्यातला हा संघ, भारताची दक्षिण काशी, महाराष्ट्राची दक्षिण काशी अर्थातच विठ्ठल रुक्मिणी पवित्र पंढरपूरच्या पांडुरंगाच्या शहरातून आलेला हा संघ मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्रायकर बॅटर धीरज कोळी. इथं मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होते परंतु कोणत्याही प्रकारची धाव नसेल. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचले. एकूण धावा होत आहेत त्या 42 धावा. 2 बाद 42.
2 षटकार 1 चौकार 2 निर्धाव चेंडू. अंतिम चेंडूवरती मात्र काय होणार, नक्कीच मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न असतील, कारण दुसऱ्या बाजूला देखील तितकाच मातब्बर फलंदाज आहे. फटका फटका फसलाय आणि इथं आणखी एक झेल टिपलाय. थोडस सेलिब्रेशन मात्र पाहायला मिळतंय. थोडासा राग देखील व्यक्त केलाय, कारण 2 षटकार मारले होते, 1 चौकार मारला होता. त्याच फलंदाजाची विकेट मात्र प्राप्त केली. संयम पाहिजे मैदानावरती, क्रिकेटच्या मैदानावरती संयम पाहिजे. जागतिक क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगितले, सगळ्यात संयमी फलंदाज राहुल द्रविड, ज्यानं मेलबर्नच्या मैदानावरती 92 चेंडूवरती 1 धाव काढल्यानंतर 25,000 प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. राहुल द्रविडने देखील मिश्किलपणे बॅट हवेत व्यक्त केली, जसं काही शतक पूर्ण झाले. परंतु संयम क्रिकेटच्या मैदानावरती पाहिजे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, असं क्रिकेट मात्र मैदानावरती खेळावं लागतं. आज जर आपण पाहिलं तर समालोचन क्षेत्रामध्ये जर आपण पाहतो, IPL असेल किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असेल, आकाश चोप्रा, परंतु त्याच आकाश चोप्राचं काल एक वाक्य वापरलं गेलं की विराटनं जी खेळी केली विराट कोहलीनं, ती खेळी पाहता त्याची खेळी IPL ला साजेशी नाहीये. परंतु तोच विराट कोहली आज 5 सामन्यामध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. ज्या विराट कोहलीला सांगितलं की रणजी क्रिकेट खेळा तरच तुम्हाला भारतीय संघामध्ये स्थान मिळेल, ज्या रोहित शर्माला सांगितलं रणजी क्रिकेट खेळा तरच तुम्हाला भारतीय संघामध्ये स्थान मिळेल, रणजी क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं 2 शतकं झळकवली, रोहित शर्मानं 1 शतक झळकवलं, आणि रोहित आणि विराटची खेळी इथं मात्र आपण पाहतोय. मयूर तळेकर, यंदाच्या IPL ची सुरुवात रोहित शर्मानं बॅटनं उत्तर दिलं, अर्धशतक झळकवलं, विराट कोहलीनं अर्धशतक झळकवलं. दोघांची अर्धशतकं पाहिल्यानंतर गौतमची परिस्थिती मात्र गंभीर झाली. आणखी 3-4 वर्ष विराट कोहली असेल किंवा रोहित शर्मा, ही स्टार कास्ट भारतीय संघामध्ये आपण पाहू शकलो असतो. मयूरच्या बॅटमधून फटका थोडासा फसला होता, चेंडू थोडासा पुढे पडलाय. इथं खऱ्या अर्थानं एक जीवनदानच मिळतंय असं म्हणावं लागेल. दुसऱ्या बाजूला प्रवीण वाघमारे, मागच्या षटकामध्ये दोन्ही खेळाडूंनी एक हाती सामना जिंकून दिलाय. पहिल्या 3 विकेट्स गेल्यानंतर या खेळाडूंची चांगली भागीदारी पाहायला मिळाली होती, परंतु तो पाठलाग होता. इथं प्रथम फलंदाजी करायची. सामना क्रमांक आजच्या सत्रातील अंतिमचा हा सामना असेल. प्रवीणच्या बॅटमधून एक्सलंट कव्हर ड्राइव्ह, सो ब्युटिफुल, सो एलिगेट, लुकिंग लाईक वाव, ॲज लाईक विराट कोहली. एक जबरदस्त मात्र चौकार खेचलाय. प्रवीण वाघमारेच्या बॅटमधून येतोय चौकार. एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 47 धावा. 3 बाद 47. सामना मोठा आहे, बॅटल मोठा आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केलाय चेंडू, डीप लॉंगरवरती क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. या एका धावेने 48 धावा. प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल हा संघ फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला अमोल कागले आणि सूरज बुर्ले प्रेमी संघ गोलंदाजी करतोय. इथं मात्र पहिल्यांदाच मन बनवलं होतं, स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू मात्र खेळावा लागलाय. इथं एक चेंडूला मात्र महत्व प्राप्त झालंय, कारण हे बॅटल मोठं आहे, हे युद्ध मोठं आहे. जो संघ सामना जिंकणार तो सरळ सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार. आजच्या रजनीमधील ही अंतिम लढत. पुन्हा एकदा मिस टाइम आहे, थोडासा फटका, चेंडू आणि बॅटचं कनेक्शन तितकं प्रॉपर नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फलंदाजाकडे फुटवर्क या गोष्टी खूप आवश्यक आहेत. आपल्या मोबाईल मध्ये जर नेटवर्क नसेल तर आपला मोबाईल चालत नाही. आणि क्रिकेटच्या मैदानावरती खेळपट्टीवरती फलंदाजी करताना फलंदाजाकडे जर फुटवर्क नसेल तर फलंदाज फार काळ खेळपट्टीवरती चालत नाहीये. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 49 धावा, 49.
अगदीच 12 चेंडू आणि या 12 चेंडूला विशेष मात्र बनवावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज दत्ता दत्ता पाटील. इथं फटका धुवाधार खेळलाय परंतु पाहूया फसलाय आणि इथं मात्र विकेट प्राप्त होते. फलंदाज होतोय बाद. पहिल्या चेंडूवरती मोठा आघात करण्याचा प्रघात करण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न जरूर चांगला होता परंतु तितका चांगला झेल टीप लॉंग ऑन सीमा रेषेवरती टिपला गेलाय. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती येतोय. नवीन फलंदाज मैदानावरती संग्राम. हा क्रिकेटचा महासंग्राम मात्र आपण पाहतोय. दत्ता पाटील यांनी मात्र ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र आपल्या पहिल्याच चेंडूवरती प्राप्त करून दिले. नवीन फलंदाज आलाय संग्राम. नॉन स्ट्राईकला प्रवीण वाघमारे. दोन्ही खेळाडूकडे ती ताकद ती क्षमता आहे. एक फायटिंग टोटल जर आपण पाहिले तर 70-75 धावा तर नक्कीच या सामन्यामध्ये बनवाव्या लागतील. आज याच मैदानावरती एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना षटकार मात्र खेचला गेला होता आणि षटकार मारून विजय देखील मिळवला होता. इथं मात्र हा चेंडू आपण पाहतोय उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव आणि या अवांतर धावेने जर आपण पाहिलं तर 50 धावा पूर्ण करतोय. 50 धावा पूर्ण. प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागलचा संघ 50 धावा पूर्ण करतोय. इथं फटका पुन्हा एकदा उंच माझा झोका आणि झालाय मैदानावरती फलंदाजासोबत गोलीगत धोका. फलंदाज होतोय बाद. बॅक टू पॅव्हेलियन. आणखी एक मोठा धक्का. आणखी एक ह्यूज विकेट. धीरजनं काही काळ प्रतिकार केला. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय हितेश. नवीन फलंदाज आपण पाहतोय हितेश. नावात हितेश आहे. संघाचं हित पाहणारी संघाचं हित घडवणारी खेळी मात्र त्याला करावी लागेल. परंतु इकडे जर आपण पाहिलं तर काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. त्याच्यानंतरचा चेंडू वाईट चेंडू आला. पुढच्या चेंडूवरती देखील एक विकेट प्राप्त केली. चेंडू बाकी असतील 10. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव या चेंडूवरती घ्यायचा प्रयत्न होतोय. एक धाव घेतली जाते. एकूण एका धावेने जर पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 51 धावा. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय प्रवीण वाघमारे. याच्याकडे ती ताकद ती क्षमता आहे. मागच्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजीचं प्रदर्शन केलंय. उर्वरित चेंडूमध्ये मात्र फटकेबाजी करावी लागेल. मैदान आयुष्याचं असू द्या किंवा क्रिकेटचं प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आपल्याला उपयोगाला येत नाही. जे काही चौकार षटकार मारायचे पुढच्या 9 चेंडूवरती मारावे लागतील. हेलिकॉप्टर खेळलाय परंतु हेलिकॉप्टर मात्र लँड मैदानावरती झालंय. 1 2 3 अमर अकबर अंथनी 3 क्षेत्ररक्षक मात्र एका ठिकाणी आपण पाहतोय. झेल घेण्याचे अथक प्रयत्न. या चेंडूवरती मात्र 2 धावा. एक खऱ्या अर्थाने एक जीवनदान मिळालंय. या संधीचं मात्र सोनं करावं लागेल. पुढचे 8 चेंडू अजून बाकी असतील. फायटिंग टोटल एक 70 धावा एक फायटिंग टोटल असेल या सामन्यामध्ये. 53 धावा. 5 बाद 53.
फुल टॉस दिलाय आणि इथं मात्र फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षक अगदी आपल्या जागेवरती आणि इथं मात्र टिपलाय झेल, संपलाय खेळ. अगदी क्षेत्ररक्षक ज्या जागेवरती होता त्याच जागेवरती मात्र आपण पाहतोय झेल आलाय. आपण पाहतोय लोअर फुलटॉस थोडासा रिव्हरचा फटका सजवलाय आणि क्षेत्ररक्षक अगदी ज्या जागेवरती उभा होता अगदी त्याच जागेवरती झेल आला. इकडं तिकडं हलायची क्षेत्ररक्षकाला गरज पडली नाही. एखाद्याच्या लग्नाच्या आमंत्रणामध्ये जावं आणि अलगद बुंदीचा लाडू येऊन ताटामध्ये पडावा असा झेल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पडलाय. नवीन फलंदाज मैदानावरती ओंकार. एका पाठोपाठ विकेटचं ज्यावेळी धीरजची फलंदाजी सुरू होती, मयूरची फलंदाजी सुरू होती, कदाचित असं वाटत होतं की 80-85 धावापर्यंत हा संघ जाईल. परंतु गोलंदाज दत्ता पाटीलचं देखील कौतुक असेल. एका षटकामध्ये 3 फलंदाजांना मात्र परतवून लावलंय. कमालीची गोलंदाजी. 4 धावा खर्च केले, 3 विकेट्स प्राप्त केलेत. 53 धावा, 6 बाद 53. तर पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गेलाय. सीमा रेषा पार. येतोय खणखणीत चौकार. 57 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 समाप्त होतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57. चला थोडस स्पीडअप करा सामना, वेळ वाचवायचा आहे. अगदी जर पाहिलं तर आमच्या समेत प्रशांतजी दळवी सर आहेत. मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलं पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा, चौथ्या षटकामध्ये 7 धावा आणि 5व्या षटकामध्ये 8 धावा. म्हणजे मागच्या 12 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर धावा खर्च झाल्या त्या 15 आणि या 15 मध्ये जवळपास 3 विकेट देखील प्राप्त झालेत. गोलंदाजी मार्कवरती अंतिमचं षटक टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज सुशांत. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय हितेश. हितेश वाघेला. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अपेक्षेपेक्षा थोडीशी जास्त उसळी या चेंडूमध्ये. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जास्त. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने झाली सुरुवात. या चेंडूवरती मात्र क्लास फटका दिलाय. चेंडू मात्र सरळ जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार आणि या चौकाराबरोबर मी लक्ष वेधू इच्छितो आमचे सन्माननीय दोन्ही पंच. टाइम ऑफ. एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये येईल. निर्धारित दिलेला 25 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. या चेंडूवरती मात्र एक धाव घेतली जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. 1+1. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली गेली. पंचांच्या निर्णयाला मात्र DRHच्या माध्यमातून, रिव्ह्यूच्या माध्यमातून चॅलेंज. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 63. 6 बाद 63. फटका तर खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑन वरती. जोपर्यंत चेंडूवरती येतोय एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल. 64 धावा होत आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल.
पुढच्या 3 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके घ्यावे लागतील. एक फायटिंग टोटल जर आपण पाहिलं तर 70-75 धावांची एक फायटिंग टोटल. पुन्हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु दूरवरती आहे. झेल सुटलाय, 1 धाव घेतले. दुसऱ्यासाठी प्रयत्न, 2 धावा मात्र या चेंडूवरती. सहासष्ट धावा, 6 बाद 66, 66. फटका खेळायचा होता, चेंडू मात्र बॅट वरती मिडल झाला नाही. 1 धाव देऊन जाईल हा चेंडू आणि या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या 67. शेवटचा चेंडू, या चेंडूवरती मात्र काय होणार? 1 धाव, 2 धाव, चौकार, षटकार, विकेट, व्हाइट बॉल, नो बॉल, हर सवाल का जवाब मिलेगा इस गेंद के बाद. स्कूप करायचा प्रयत्न आहे, धावबादची सुद्धा संधी. 1 धाव घेतली आहे आणि दुसऱ्यासाठी सुद्धा झालाय प्रयत्न. गरज नव्हती थ्रो करायची कारण शेवटचा चेंडू होता. इथं धावांसाठी मात्र धाव, तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे दुसऱ्या धावेच्या वेळी. यस यस, स्टेप आउट. खेळ काही क्षणासाठी थांबलेला आहे. इट्स अ नो बॉल कॉल. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू, स्ट्रायकर बॅटर. फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र जास्त फायदा घेऊ शकला नाही. यावेळी मात्र समजदारी दाखवले, 1 धाव घेतले. दुसऱ्यासाठी पुन्हा प्रयत्न. इथं मात्र फलंदाज होईल बाद. 1 धाव काउंट असेल. एकाहत्तर धावा बनवले गेलेत आणि 72 धावांचं लक्ष्य असेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रथम फलंदाजी केले प्रकाशरावजी गाडेकर साहेब, प्रेमी कागलचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आता 72 धावांचा पाठलाग करायचा आहे अमोल कागले आणि सूरज बुर्ले प्रेमी संघ. चला, क्षेत्ररक्षणासाठी लगेच मैदानामध्ये यायचंय. 72 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि या 72 धावांची किंमत आहे तब्बल 31,000 रुपये. चला, संघ प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल संघ मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सलामीचे फलंदाज आपण देखील तयार राहायचंय. 36 चेंडू आणि 72 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 12 धावा, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा आणि 31,000 रुपये डिपॉझिट मात्र कोणत्या संघाच्या नावावरती जमा होणार? पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय.
अगदीच क्रिकेटचे रती महारथी मात्र आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये काल ज्यांनी प्रदर्शन केलं, ज्यांचं काल आपण या मैदानावरती प्रदर्शन पाहिलं होतं, आसिफ शेख, मॅन फ्रॉम वाघोलीचा सुपरस्टार, ज्यानं काल 4 षटकामध्ये केवळ 12 धावा दिल्या होत्या आणि 4 विकेट प्राप्त केल्या होत्या. आज खेळाडूंसाठी, आयकॉन खेळाडूंसाठी जर आपण पाहिलं तर दररोज प्रवास आहे. काल या मैदानावरती नाईटची स्पर्धा खेळला आसिफ शेख आणि आज मात्र निपाणीच्या मैदानावरती प्रथम क्रमांकाचं 2 लाख रुपयांचं पारितोषिक एक आयकॉन खेळाडू म्हणून आसिफ शेखनं मात्र त्याच्या संघाला मिळवून दिलं. निपाणीमध्ये सुरू असणारी सहकार रत्न कैलासवासी रावसाहेब दादा पाटील यांच्या 82व्या जयंतीनिमित्त अरिहंत चषक प्रथम क्रमांकाचं 2 लाख रुपयांचं पारितोषिक काल आसिफ शेख या मैदानावरती खेळून गेला आणि निपाणीच्या स्पर्धेमध्ये आज त्यानं आपल्या संघाला फायनल जिंकून दिली आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील पटकावला. आणि त्याच्या संघामध्ये सांगली गावचा मांगलेचा सुपुत्र विजय पावले, ज्याच्यावरती ISPLच्या स्पर्धेमध्ये 32 लाखांची बोली लागली, तो विजय पावले, तो ISPLचा स्टार खेळाडू आपल्याला उद्या छत्रपती शाहू महाराज स्टेडियम कागलच्या या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या या मैदानावरती नितीन माटुंगे आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या या मैदानावरती आपल्याला जावेद संधी देखील पाहायला मिळणार आहे. अनेक स्टार खेळाडू, अनेक क्रिकेटचे रती महारथी. टेनिस क्रिकेटचा खेळ गल्लीतून सुरू झाला, दिल्लीपर्यंत पोहोचला, दिल्लीतून हवाई मार्गे शारजा, दुबई, अबुधाबी अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आज आपण पाहत असतो टेनिस क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा. नुकतीच झालेली तब्बल 1 कोटी रुपयांचं पारितोषिक असणारी प्रेसिडेंट कप ही स्पर्धा देखील आपण सर्वांनी पाहिली आहे. खूप काही दिले टेनिस क्रिकेटनं या खेळाडूंना. तर दररोज प्रवास आयकॉन खेळाडूंचा आपण पाहत असतो. 200, 300, 400, 500 किलोमीटरचा प्रवास करून हे खेळाडू मैदानावरती येतात. आपल्याला पाहायला मिळतं मॅन ऑफ द सिरीज घेतलंय, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय, परंतु त्याच्या मागची मेहनत किती आहे. काल महाराष्ट्रातील नामवंत समालोचक ज्यांनी मराठी समालोचनाचा आवाज दुबईच्या स्टेडियमवरती पोहोचवला, अगदी फायनल सम्राट समालोचक म्हणून समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचा उल्लेख केला जातो, आदरणीय आमचे मार्गदर्शक चंदू शेटे सर, ज्यांचा आवाज कागलवासियांनी मागच्या वर्षी फायनलच्या दिवशी ऐकलाय. कालचं चंदू सरांचं स्टेटमेंट, चंदू सरांचं विधान जर आपण ऐकलं असेल तर खूप चर्चेमध्ये ते विधान आहे की जे खेळाडूंच्या बाबतीमध्ये केलेलं विधान आहे. खेळाडूंचं फक्त आपल्याला यश दिसतं, परंतु खेळाडू मैदानावरती किती घाम गाळतात, किती परिश्रम घेतात हे देखील तितकंच महत्वाचं आहे. हा चेंडू मात्र अगदीच पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. आखोये, ओहो, इथं डायरेक्ट हिट केलाय. आखोये आखो में इशारा, परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव. दोन्ही फलंदाज देखील मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जाहेद पठाण अर्थात मोन्या या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली जाहेद. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय रवी. हा चेंडू मात्र आपण पाहतोय काय वेग आहे, प्रचंड वेग आहे याच्या चेंडूमध्ये, काय गोलंदाजी आहे. अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तितक्याच चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. सुशांत मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली. स्ट्राईक वरती रवी आलाय. रवीला पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळावा लागलाय. काही दर्दी प्रेक्षक अजूनही या सामन्याचा आनंद घेतायत. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नसेल, पॉवर प्लेचा फायदा उचललाय. चेंडू मात्र जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय खणखणीत पॉवरफुल, पॉवर पॅक्ड नामदार चषक 2026चा एक देखना टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा फटका, चौकार. खूप मोठी स्पर्धा, खूप दिमागदार नियोजन, आयोजन, एक नियोजनबद्ध स्पर्धा आपण पाहतोय, शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेला 4 चांद मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी असणारे संघ, स्पर्धेमध्ये सहभागी असणारे आयकॉन खेळाडू यांनी या स्पर्धेला मात्र 4 चांद लावण्याचं काम केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचा वर्ल्ड कप पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव या चेंडूवरती देखील घेतली जाईल. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा आवश्यक असणारी धावगती आहे.
दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. आर या पारची लढाई आहे, डू ऑर डायची लढाई आहे, करा किंवा मराची लढाई आहे. हे युद्ध मित्रांनो आता सोपं नाहीये, कारण सामना तर जिंकणार आहे, 31,000 रुपयांचं पारितोषिक देखील मिळणार आहे आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ देखील बनणार आहे. परंतु तो संघ मात्र कोणता असेल? एका बाजूला प्रकाशरावजी गाडेकर साहेब प्रेमी कागल आणि दुसऱ्या बाजूला अमोल कागले आणि सूरज बुर्ले प्रेमी संघ. शाहिद पठाणनं मात्र आज दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. या षटकातील अंतिमचा चेंडू, स्ट्रायकर बॅटर जर आपण पाहिलं तर सुशांत, 2 चेंडूमध्ये एका धावेवरती फलंदाजी करतोय फलंदाज सुशांत. परंतु पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवणारी गोलंदाजी. ओ, इथं पुन्हा एकदा ब्लॉक होल, अगदी यष्टीचा वेध घेणारा चेंडू खोदून काढलाय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं समाप्त होते बरोबर 1:10 सामन्याला सुरुवात झाली. 1:14 होत आहेत. ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या संकल्पनेतून या मैदानावरती तब्बल 17 वर्षानंतर आपण विद्युत झोतातील स्पर्धा पाहतोय, याचं श्रेय जाते सन्माननीय श्री अक्षय शेळके साहेब प्रेमी कागल यांचा, जो सर्व आयोजन समितीचे सदस्य आहेत. प्रत्येकाची मेहनत आहे, कारण ज्यावेळी एखाद्या संघाचा विजय होतो त्यावेळी आपण टीम स्पिरिट पाहत असतो. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज ओंकार, नाव त्याचं ओंकार आहे, त्याला गोलंदाजी मात्र खुंकार करावी लागेल. परंतु समोर देखील तितकाच दमदार फलंदाज रवी. पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक 2. ओंकारचा पहिला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. हितेश वाघेला आपण पाहतोय, सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव. ज्याप्रमाणे नेहमी सांगितलं जातं की मानवाच्या 3 मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा. मग क्रिकेटचं मैदान म्हटलं की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. फार पूर्वीचा काळ जर आपण पाहिलं तर भारतीय संघामध्ये एकनाथ सोलकर, त्याच्यानंतर काळ आला युवराज सिंग, रॉबिन सिंग, मोहम्मद कैफ, त्याच्यानंतर विराट कोहली, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या. तर रिव्हरचा फटका खेळायचा प्रयत्न आहे, तर सरळ बॅटर धावा जमवण्याची गरज आहे, कारण महत्वाचा सामना आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. लोकशाहीमध्ये जसं प्रत्येक मत विचारामध्ये घेतलं जातं, तसं क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट महत्वाची आहे. पुन्हा एकदा फटका. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. गोलंदाज ओंकार, धावा रोखणारी गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. फारसं वेगळं काही करायची गरज नाहीये फलंदाजांना. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा करायचे, ते एखादा चौकार, एखादा षटकार, सिंगल, डबल, स्ट्राईक, रोटेट. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. द लिजेंड क्रिकेट मात्र मैदानावरती खेळावा लागेल. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय, पुन्हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं प्रेशर रिलीज केलंय, थोडंसं डॉमिनेट मात्र केलंय. कारण हा संघ जर आपण पाहिला तर प्रकाशरावजी गाडेकर अर्थात बापूजी या संघाचे स्पॉन्सर देखील आहेत. अगदी शून्यातून निर्माण झालेला हा संघ आहे असं म्हणावं लागेल. कारण अगदी जर आपण पाहिलं तर पहिला सामना, दुसरा सामना, ओहो हो, काय टेम्परामेंट दाखवलंय, काय गोलंदाजी केले. वाह, कमालीची गोलंदाजी. छा गए मैदान पर ओंकार. ओंकार स्वरूपात सद्गुरु समर्था. 7 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक आपण पाहतोय डॉट डिलिव्हरीज. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र दडपण वाढवतोय. इथं फटका फसलाय. ओ, झेल मात्र सुटलाय. झेल मात्र सुटलाय. इथं प्रदर्शन जितकं गोलंदाजानं मात्र 100% द्यायचा प्रयत्न केलाय.
फलंदाजाला मात्र खऱ्या अर्थानं परतावं लागतंय. झेल सुटलाय परंतु रिटायर होऊन फलंदाज मात्र परततोय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, दशरथ धोत्रे. षटक क्रमांक दुसरं समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 1 बाद 7. थोडंसं डॉमिनेट केलंय असं म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जाहिद पठाण. हा फटका मात्र रवीच्या बॅटमधून आपण पाहतोय. एक धाव नक्कीच देऊन जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय प्रवीण वाघमारे. खूप चांगलं टेम्परामेंट आहे, खूप चांगलं टीमचं बॉन्डिंग मात्र पाहायला मिळतंय. दूरवरचा प्रवास करून आलाय. म्हणजे या स्पर्धेला येताना आयोजकांनी मला आमंत्रित केलं सांगोल्यावरून आणि हा संघ पंढरपूर, म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा 30-32 किलोमीटरचा प्रवास जास्त आहे. इथं फटका फसलाय आणि झेल टिपलाय नितीन मेडा. सुरेख झेल टिपतो जाहिद पठान. वो पठान के घर में पार्टी हो और पठान न आए, ऐसा हो नहीं सकता. वो अक्सर कहते ना, पठान से पंगा जान से दुश्मनी. काय जबरदस्त स्पेल टाकलाय. काल आसिफ शेख चा स्पेल आपण पाहिला. काल प्रथमेश राठोडची गोलंदाजी आपण या मैदानावरती पाहिली आणि आज मात्र प्रभावित केलंय जाहिद पठाण. आज प्रभावित केलं या मैदानावरती सौरभ बारले. आज प्रभावित केलं या मैदानावरती दशरथ धोत्रे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. परंतु दशरथ बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय प्रसाद. डॉमिनेट केलंय. बरेच संघनायक आपण पाहतो की या मैदानावरती पाठलाग सोपा असतो. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात. टॉस का बॉस. टॉस जिंकणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं असतं. 2 बाद 8, 2.2 षटकामध्ये. ओहो, काय वेग आहे चेंडूचा. परंतु इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धाव असेल परंतु चेंडूचा वेग पहा. अगदीच वेगानं गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून या गोलंदाजाचा रनअप आहे. इतका मोठा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मात्र प्रसाद, नॉन स्ट्राईकला रवी. रवीकडे सुद्धा ती ताकद, ती क्षमता आहे. अजूनही एका बाजूने रवी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत सामन्यामध्ये जान आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. इथं मात्र काय झालं, 1 2 3 क्षेत्ररक्षक. म्हणजे ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांनी एफर्ट दिले होते, या चेंडूवरती मात्र धावा घेतल्या गेल्या 2. एकूण धावा होत आहेत त्या 11. ओहो, हा चेंडू पुन्हा एकदा आपण मात्र पाहतोय 1 बाउंसचा इशारा असेल. 1 बाउंसचा इशारा दिलाय. इथं मात्र पुन्हा एकदा ओहो, स्मार्ट. काय गोलंदाजी आहे. अगदी फार कमी माणसं असतात की माणूस पहिल्याच भेटीत प्रेमात पडतो. तशा प्रकारचा हा गोलंदाज आहे. कुणी यावं आणि प्रेमात पडावं अशा प्रकारची गोलंदाजी मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जाहिद पठाण. अगदी प्रेक्षकांमधून देखील आवाज लाऊड होतोय. गोलंदाजाचं मनोबल वाढवलं जातंय. या षटकातील अंतिम चेंडू.
पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी आहे. अगदी निर्धाव चेंडूची मात्र मालिका आपल्याला पाहायला मिळते. डॉट 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 कॉम. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 धावा. फटका क्लास रवीच्या बॅट मधून. मी अगोदर सांगितलं जोपर्यंत रवी मैदानावरती आहे तोपर्यंत धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. जल्लोष होतोय मैदानावरती. नक्की जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणून सुद्धा ज्या गावाची ओळख आहे जुन्नर तालुका. जुन्नर तालुक्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू रवी भुईरट. इथं मात्र एक चौकार आणि त्याच्यानंतर मात्र आलाय षटकार. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन प्रवीण वाघमारेच्या गोलंदाजीवरती केलाय हल्ला बोल. झोपलेले प्रेक्षक जागे करण्याचं काम मात्र रवी भुईरट करतोय. जंगलामध्ये काही काळ शांतता आहे याचा अर्थ असा नाही की जंगलामध्ये वाघ नाहीये. कदाचित वाघ झोपलेला असू शकतो आणि तो झोपलेला वाघ मात्र जागा झालाय. दरवर्षी जर आपण पाहिलं तर जुन्नर प्रीमियर लीग लढते निमगाव सावा. एका चौकाराने एका षटकाराने मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे. पुन्हा एकदा क्लास दाखवलाय. पुन्हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. वॉट बॅटिंग. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण वाघमारे. पंधरा चेंडू आणि धावा बनवायचे त्या 47. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झालाय आणि इथं मात्र स्वातंत्र्याचा आनंद लुटायचा असेल तर 15 चेंडू मध्ये व्हाईट बॉल. अवांतर धाव. चेंडू तितकेच असतील 15 धावा मात्र कमी झाले असतील. 15 चेंडू 46 धावा. इथं मात्र चांगला चेंडू टाकलाय. तर दोन्हीकडून आवाज लाऊड होतोय. चौकार षटकार आल्यानंतर देखील आवाज लाऊड होतोय. निर्धाव चेंडू आल्यानंतर देखील आवाज लाऊड होतोय. दोन खेळाडूंचं युद्ध. गोलंदाज फलंदाजाचं युद्ध. चेंडू फळीचं युद्ध. दोन संघ मालकांचं युद्ध. पुन्हा फटका तर खेळलाय आणि इथं मात्र अलगद टिपलाय झेल. रवी भुईरट बॅक टू पॅव्हिलियन. जरी 2 षटकार खाल्ले जरी चौकार खाल्ला तरी मी सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. प्रवीण वाघमारेनं मात्र मैदानावरती उत्तर दिलंय आणि मैदानाच्या बाहेर मात्र जल्लोषाला झाली आहे सुरुवात. मला वाटतंय आमचे काही प्रेक्षक खुर्ची सोडून निघून जाताना आपल्याला पाहायला मिळते. टीव्ही वरती सामना पाहताना सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर टीव्ही बंद करायचे असतात. काही प्रेक्षक अशा भूमिकेत आहेत रवी भुईरट बाद झाल्यानंतर ते आपल्या घराकडे परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु सामना मित्रांनो अजून संपलेला नाहीये. शर्यत अजून संपलेली नाहीये. कठीण काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला समजून सांगा सामना अजून संपला नाही. शर्यत अजून संपली नाही.
कारण मैदानावरती आलाय सलमान शेख. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सलमानची आपण दर्जेदार फलंदाजी पाहिली आहे आणि तितकीच दर्जेदार गोलंदाजी देखील आपण सलमान शेखची पाहिली आहे. तो सलमान शेख. हा चेंडू मात्र आपण पाहतोय इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धाव. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली गेली. DRS रिओचा केलाय वापर. तिसरे पंच आपल्या सोबत जोडले जात आहेत. इट्स अ वाईट बॉल. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. हितेश वाघेला द ग्रेटेस्ट कॅच. आणखी एक फलंदाज बाद. तू चल मैं आया. बॅक टू पॅव्हेलियन. अदर कॉमेंट्रीची धुरा हातात घ्या. उठा के खेला है प्रसाद ने. नीचे फील्डर मौजूद और प्रसाद को जाना पड़ेगा पैवेलियन में वापस. एकीकडे बघितलं तर पत्त्यांचा बंगला जसा कोसळतोय तसा विकेट एका पाठोपाठ कोसळतात. आणि आता मात्र हा सामना झुकतोय तो 27 वर 5 विकेट. स्ट्राइकवर येतो तो विष्णू गुरव प्रसादच्या जागेवरती. पुढचा चेंडू हलक्या हाताने डिवचून खेळला चेंडू. क्षेत्ररक्षण त्याच्या पाठीमागे. एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल विष्णूला. हा सामना जर जिंकायचा असेल तर 10 चेंडूमध्ये 44 धावा बनवायच्या, जे की अशक्य आहे. रिवर्स मारलेला हा फटका निश्चित रूपाने चेंडू जातोय तो सीमारेषा पार 4 धावांसाठी.
हा चेंडू आहे या ठिकाणी, हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल अमोल याला. धावसंख्या पोहोचते ती 33. अजूनही 8 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, या ठिकाणी रनआउटची संधी होती, मात्र खराब थ्रो या ठिकाणी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो अमोल आणि विष्णू. थोडंसं अशक्य असं टार्गेट. 7 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खेळायला चेंडू आहे आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. निर्धाव असा चेंडू आणि याच बरोबर ओव्हरची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 35 आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता पाहिजे 37. हा क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही होऊ शकतंय, मात्र हे अशक्य असं टार्गेट. 6 चेंडूमध्ये 37. प्रत्येक चेंडूवरती षटकार खेचावा लागेल. गोलंदाजीसाठी मार्कवर येतो तो आनंद. सहा चेंडू 37 धावा. स्ट्राईकवर आहे तो अमोल. उंच मारायचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलेला आहे आणि अमोलला परतावं लागतंय पॅव्हेलियन मध्ये. 6व्या विकेटचं पतन होतं या ठिकाणी. पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायर चेंडू चेक केला जातोय, आर्म चेक केला जातोय गोलंदाजाचा. इट्स फेअर डिलिव्हरी. आणि यानंतर कॉमेंट्री कंटिन्यू करतील ते इर्शाद भाई. अंपायर सर. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय जगदीश. अंपायर सर टाइम ऑफ झाला. एक खेळाडू आतमध्ये घ्या. एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्ड सर्कलच्या. पुन्हा एक चांगला चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वर्चस्व मात्र निर्माण केले गोलंदाजांनी. आज मात्र दिवसभरामध्ये काय कमालीचं प्रदर्शन. साक्षात मला वाटतंय पंढरपूरच्या पांडुरंग विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन हा संघ या मैदानामध्ये उतरला होता. स्टार खूप जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालेत. दुसऱ्या बाजूने जर संघ आपण पाहिला तर अमोल कागले आणि सूरज बुर्ले प्रेमी या संघाचं देखील आज दमदार प्रदर्शन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. परंतु कोणता तरी एक संघ पराभूत झाल्याशिवाय दुसऱ्या संघाला विजयाचा आनंद घेता येत नाही. फुलटॉस चेंडूवरती फटकावलाय. चेंडू मात्र सरळ जाईल. सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार.
आता मात्र थोडीशी औपचारिकता या सामन्यातली बाकी असं म्हणावं लागेल. नामदार चषक 2026 फुल टॉस दिलाय आणि या सामन्यामध्ये मात्र एक जबरदस्त धमाकेदार मात्र विजय मिळवतोय प्रकाश रावजी गाडेकर साहेब मित्र परिवार संघ कागल. या स्पर्धेमध्ये नामदार चषक 2026 दुसऱ्या दिवशी सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा संघाने 31,000 रुपयांचं डिपॉझिट नावावरती जमा करणारा हा संघ. कमालीचं प्रदर्शन मात्र या संघाचं आपल्याला पाहायला मिळालंय. कॉंग्रॅच्युलेशन प्रकाश रावजी गाडेकर, हार्ड लक अमोल कागले अँड सूरज बुर्ले. आजचा दिवस मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. उद्या मात्र या स्पर्धेचा एक जबरदस्त भन्नाट दिवस असेल. उद्या या स्पर्धेमध्ये IPL चा स्टार खेळाडू सांगली जिल्ह्याचा सुपुत्र मिस्टर विजय पावले. आज विजय पावले आणि आसिफ शेखच्या संघानं मात्र निपाणीमध्ये 2 लाखांची फायनल जिंकलेली आहे. तोच विजय पावले मात्र उद्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा दिवस मित्रांनो या ठिकाणी समाप्त होतोय. मी थांबतोय, तुम्ही पण थांबा. परंतु उद्या दुपारी ठीक 3 वाजता स्पर्धेचा 3रा दिवस आणि स्पर्धेतला दुपारी 3 वाजता ठीक पहिला सामना.